श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. चैत्र कृष्ण त्रयोदशी म्हणजेच 6 मे रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपण सर्वजण साजरी करणार आहोत. स्वामींची पुण्यतिथी साजरी करत असताना या सप्ताहामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. म्हणजेच 30 एप्रिल ते 6 मे 2024 या दरम्यान आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करायची आहे. स्वामी पुण्यतिथी सप्ताहामध्ये कोणती स्वामी सेवा करावी, कुठल्या ग्रंथाचं पारायण करावं, कोणती स्तोत्र मंत्र पठण करावी, तसंच स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी विशेष कुठली पूजा सेवा करावी, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपलं अवतार कार्य संपल्यानंतर मनुष्यदेह विसर्जित करण्याचं स्वामी महाराजांनी ठरवलं. तो दिवस म्हणजे चैत्र कृष्ण त्रयोदशी, मंगळवारी महाराजांनी हा दिवस निश्चित केला आणि या दिवशी त्यांनी आपलं अवतार कार्य संपवलं. चौथ्या प्रहरी स्वामी महाराज निजानंदामध्ये मग्न झाले. स्वामी महाराज समाधीस्थ झाले. समस्त भक्तजन दुःख सागरामध्ये बुडाले. परंतु त्याचवेळी महाराजांनी आपल्या सर्वांना एक संदेश दिला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आजही महाराज आपल्या भक्तांच्या संकटामध्ये धावून जातात, भक्तांच्या सदैव पाठीशी असतात. प्रत्येक वेळी नुसतेच आपली मनोकामना पूर्ण व्हावी, एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावी, किंवा कुठलं कार्य अडलं असेल, संकटामध्ये असेल, त्याच वेळेला महाराजांची सेवा करायची का? नाही. या सप्ताहामध्ये, पुण्यतिथी सप्ताहामध्ये महाराजांचं स्मरण करून महाराजांच्या चरणी लीन होऊन जेवढी शक्य होईल निष्काम मनानं आपण सर्वांनी ही सेवा जरूर करावी. आता आपण बघूया 30 एप्रिल ते 6 मे या दरम्यान आपण कोणती सेवा करावी. या दरम्यान आपण सर्वांनी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करा. ज्यांना ज्यांना शक्य होईल गुरुचरित्राचं पारायण या दरम्यान आपण अवश्य करावं. गुरुचरित्राचं पारायण करताना काही साधे सोपे नियम पाळावे लागतात. बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती, शंका उत्पन्न होते की हे पारायण खूप कडक नियम आहेत, मला जमेल का? आपल्याला एकच सांगतो, ज्यावेळी आपल्या मनात असं येईल की गुरुचरित्राचं पारायण करावं, अशा वेळेला समजून घ्यायचं की ही स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची इच्छा आहे की ही सेवा आपल्याकडून करून घ्यायची असते. त्यावेळेला कुठलीही भीती, शंका मनात आणू नका. साधे सोपे नियम आहेत, तेवढे नियम फक्त पाळून गुरुचरित्राचं पारायण आपण सर्वांनी अवश्य करावं. आपल्या या चॅनलवरती गुरुचरित्र पारायण कसं करावं, नियम कोणते, पूजा मांडणी कशी करावी, याचा सविस्तर व्हिडिओ आहे. आपण तो जरूर बघा आणि त्यानुसार गुरुचरित्राचं पारायण या सप्ताहामध्ये आपण अवश्य करावं. दुसरी महत्त्वाची सेवा, दुर्गा सप्तशतीचे पाठ या सप्ताहामध्ये आपल्याला शक्य होईल तितके अवश्य करावेत. जर 14 पाठ शक्य झाले तर खूप छान, नाही जमलं, जेवढे शक्य होतील तेवढे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ स्वामी पुण्यतिथी सप्ताहामध्ये अवश्य करावेत. दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं, पाठ कसे करावेत, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तसंच संपूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं वाचन मी आपल्या चॅनलवर केलेलं आहे. आपण ते ऐकून सोबत पठण करा. त्यानंतर या सप्ताहामध्ये नाथ भक्तांसाठी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण आपण करू शकता. नवनाथ पारायणाचे देखील साधे सोपे नियम आहेत. हे नियम पाळून नवनाथ ग्रंथाचं पारायण या सप्ताहामध्ये आपण अवश्य करावं. त्यानंतर स्वामी चरित्र, स्वामी महाराजांचं जे चरित्र आहे 21 अध्यायाचं, छोटी पोथी आहे. साधारण 1 ते 1.5 तास एका बैठकीमध्ये जर आपण वाचलं तर 1 ते 1.5 तास आपल्याला लागेल. स्वामी चरित्राचे जेवढे शक्य होतील तेवढे पारायण आपण अवश्य करा. रोज 1 याप्रमाणे 7 पारायण करू शकता, किंवा नाही शक्य झालं रोज 3 अध्याय वाचून शेवटच्या दिवशी समाप्ती करावी. मनोभावे पाठ करणं महत्त्वाचं असतं. महाराजांचं चरित्र म्हणजेच स्वामी चरित्र पठण करत असताना मनोभावे करा, एकाग्रतेने करा, चरित्र समजून घ्या. नक्कीच आपल्याला एक वेगळाच आनंदाची अनुभूती येईल. कोणती स्तोत्र पठण करावीत, यामध्ये प्रामुख्याने रोज आपण स्वामी स्तवन अवश्य पठण करावं. आपण पारायण करत असाल, अगर नसाल, विष्णू सहस्रनामाचं या सप्ताहामध्ये रोज 1 वेळा पठण अवश्य करा. त्याचप्रमाणे कालभैरव अष्टकाचं देखील पठण करावं. सप्ताहामध्ये जर आपण पारायण करत असाल, रोज स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती अवश्य करावी. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची, शुचिर्भूतता ठेवायची, ब्रह्मचर्य पाळायचं.
घरामध्ये मांसाहार करायचा नाही. स्वामी महाराजांचा तारक मंत्र रोज पठण करा. ही झाली स्तोत्रसेवा. कोणती मंत्रसाधना करावी? श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे महाराजांचा मंत्र. या मंत्राचं सप्ताहामध्ये, तसं आपण नित्यसेवेमध्ये रोजच या मंत्राचं पठण करत असाल, सप्ताहामध्ये जास्तीत जास्त पठण करा. एकाग्रतेने करा, मनोभावे करा. दुसरं महत्त्वाचं, संख्येला महत्त्व नाही. एक माळ जरी आपण पठण केलं, मनोभावे पठण करावं. डोळे बंद करून महाराजांची मूर्ती, महाराजांचा चेहरा समोर आणायचा. एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ संथ एका लईमध्ये, अगदी मोठ्याने नाही, अगदी मनातल्या मनात नाही, या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर गुरुदेव दत्तांचा मंत्र ओम द्राम चिरंजीविनी नमः या मंत्राचं आपण पठण करा. शक्य होईल तितकं पठण करा. आपण पारायण करत असाल, अगर नसाल, ही मंत्रसाधना आपण अवश्य करावी. भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठण करावं, किंवा विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, किंवा माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमः या मंत्राचं पठण करा. आपली कुलदेवता कुलस्वामिनीचा मंत्र, नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण दररोज करावं. एक माळ कमीत कमी करावी. मनोभावे करा. आता आपण बघूया स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी नेमकं काय करावं, या दिवशी पूजा कशी करायची. या दिवशी सकाळी लवकर उठायचं, देवघराजवळची जागा स्वच्छ करायची, त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं. आपल्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल, मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्तीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने स्नान घालायचं, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. पुरुष सुक्तानं अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावरती तिची स्थापना करा. आपल्या घरात महाराजांचा फोटो असेल, फोटो स्वच्छ करावा. फोटोला, मूर्तीला पुष्पहार घालावा, फुलं व्हावीत, तुळशीपत्र अर्पण करावं. महाराजांना भस्म लावा. महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. आणि जी सेवा मी सांगितलेली आहे, ही सर्व सेवा पुण्यतिथीच्या दिवशी, स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच 6 मे रोजी आपण शक्य होईल तितकी सेवा अवश्य करा. स्वामी चरित्राचं एखादं पारायण करावं. विष्णू सहस्रनाम वाचा, कालभैरव अष्टक म्हणावं, आरती करावी. महाराजांचे जे जे मंत्र आहेत, श्री स्वामी समर्थ मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय, विष्णू मंत्र, माता लक्ष्मीचा मंत्र, नवारणव मंत्र, या सर्व मंत्रसाधना या दिवशी अवश्य कराव्यात. स्वामी पुण्यतिथीचा हा जो दिवस आहे, संपूर्ण दिवस आपण हा सेवेमध्ये घालवायचा. संपूर्ण सप्ताह स्वामी पुण्यतिथीपर्यंत, 6 मेपर्यंत, 30 एप्रिल ते 6 मे या दरम्यान या सर्व सेवा आपण अवश्य कराव्यात. ही माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण सेवेकरी घडवणे ही सर्वात मोठी महाराजांची सेवा आहे. जरूर सांगा सर्वांना. शंका असल्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहू, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.